वसमत शहरातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून ओळख असलेला सार्वजनिक दहीहंडी उत्सव गणेश पेठेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला। विनायक गोपाळसा सातपुते आणि गणेश पेठ मित्रमंडळाने या दहीहंडीचं आयोजन केलं होतं। यंदा या उत्सवामध्ये बक्षिसांची मोठी लयलूट होती, त्यामुळे बाहेरगावून आलेले अनेक गोविंदा पथकं दहीहंडी फोडण्यासाठी आलेली होती। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गणेश पेठ परिसरामध्ये मोठी गर्दी केली होती। वसमत शहराचे एक प्रमुख आकर्षण बनलेल्या या दहीहंडीचं उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालं। यामध्ये रामभाऊ कदम, नितेश देशमुख, शिवदास बोड्डेवार, डॉक्टर मारुती कॅतमवार, व्यंकटराव शिंदे, सुधीर वाघ, प्रभाकर क्षीरसागर, आशिष पवार, भगवान कुदाळे, शिवाजी अडिंगलगे, विष्णू बोचकरी, संकेत नामपल्ली, सचिन दगडू, सुभाष लालपुतू, प्रथमेश जैन, विजय कडतन, सुधाकर डहाळे, विजूभाऊ दगडू, गंगाधर त्रिमले, मनोज चव्हाण, राजेश पवार, वसंत शिकारी, धर्मेंद्र जुक्ती आणि सुनील शिकारी यांचा यामध्ये समावेश होता। युवा सेनेच्या वतीने दहीहंडी कार्यक्रम साजरा करण्यात आला व एकदम उत्साहात साजरा करण्यात आला। जिल्हा प्रमुख, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांची इथे उपस्थिती होती। परभणी महानगर प्रमुख भैया देशमुख यांची इथे उपस्थिती होती। व्यंकट भाऊ शिंदे, परभणी शिवसेना जिल्हा प्रमुख यांची इथे उपस्थिती होती। वसमत शिवेश्वर नागरिक सहकार बँकेचे चेअरमन शिवदासजी बोड्डेवार साहेब यांची उपस्थिती होती। सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आणि कार्यक्रम एकदम जल्लोषात आणि जोरात साजरा करण्यात आलेला आहे। नांदेडवरून टीम आलेल्या आहेत, परभणीवरून आलेल्या आहेत, वसमतच्या आहेत, वाशिमची टीम आलेली आहेत। एकूण किती आले? एकूण 7 टीम आलेल्या आहेत। पहिलं बक्षीस डॉक्टर मारुती कॅतमवार साहेब यांच्याकडून 31,000 रुपयाचं ठेवण्यात आलेलं आहे। दुसरं प्राइज 21,000 रुपये शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामकिशन मामा झुंजुर्डे व युवा सेना उपजिल्हा प्रमुख बाबा आपुने यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे व मानाची ट्रॉफी शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके यांच्याकडून देण्यात आलेली आहे। काय जनतेला काय शुभेच्छा द्याल? दहीहंडी निमित्त जनतेला खूप खूप शुभेच्छा आहेत। सर्व बालगोपाळ, सर्व वसमतवासियांना, दहीहंडी महिला मंडळ सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा। सर्व वसमतवासियांना खूप खूप शुभेच्छा। जय महाराष्ट्र। गोकुळ अष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम वसमत येथे ठेवण्यात आला होता। त्यानिमित्त आमचे युवा सेनाचे जिल्हा प्रमुख माननीय रामभाऊ कदम साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे। दहीहंडीचा एकच उद्देश असतो की आपल्याला गोकुळ अष्टमी निमित्त भगवान श्रीकृष्ण जे सांगतात त्याचा आम्ही शिवसेना शिंदे गट आम्ही त्यांचं पालन करतो की भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका। माननीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आता आहेत, मुख्यमंत्री असताना सुद्धा तळागाळातल्या लोकांचे कामं केलेले आहेत, काम करताना फळाची अपेक्षा केली नाही। तसेच आमचे बांगर साहेब, तसेच आमचे रामभाऊ कदम साहेब आणि आता परभणीचे जे आमचे जिल्हा प्रमुख आलेले आहेत, युवा जिल्हा प्रमुख, ते पण तळागाळातले काम करतात, तळागाळातल्या लोकांचे गोरगरिबांचे काम करतात। त्यामुळे आम्ही फळांची अपेक्षा ठेवत नाहीत। एकच उदाहरण देतो की आता तुम्ही जर व्हिडिओ काढून बघितले असेल तर बांगर साहेब आणि रामभाऊ कदम साहेब हे तळागाळातल्या लोकांना, जे गोरगरिबांना मदत करतात, पेशंट असो की त्यांची आर्थिक समस्या असो, हे सोडवण्याचं काम आम्ही करतो। आम्ही फळाची अपेक्षा करत नाही। माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की त्यांनी मुख्यमंत्री असताना लाडकी बहिणी योजना जी पूर्ण भारतामध्ये फेमस झाली, महाराष्ट्रातच झालीच पण भारतामध्ये फेमस झाली आणि त्यामुळे महायुतीचं सरकार आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे कुटुंब, महिला तर सक्षम झाल्याच पण त्यांचं कुटुंब सक्षम करण्याचं काम माननीय शिंदे साहेबांनी केलं, म्हणून महायुतीला आम्हाला यश आलेलं आहे। पण त्याची आम्ही अपेक्षा करत नाही की यश मिळो न मिळो, आम्ही गोरगरिबांचे काम करतोय, हेच आमचं शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे। कारण श्रीकृष्णाने, भगवान श्रीकृष्णाने जे सांगितलेलं आजच्या या घडीला गोकुळाष्टमी निमित्त आम्ही तोच मार्ग धरून आम्ही जनतेमध्ये जात आहोत। परत एकदा गोकुळाष्टमी निमित्त रामभाऊ कदम साहेब इथं जे आले त्यांचे मी आभार मानतो आणि सर्व जनतेला गोकुळाष्टमी निमित्त, या दहीहंडी निमित्त या ठिकाणी आमचे प्रभाकर क्षीरसागर युवा सेनेचे शहर प्रमुख इथे उपस्थित आहेत, फादरवाडी शिवसेनेचे शहर प्रमुख इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर सगळे कार्यकर्ते उपस्थित होते। मनोज चव्हाणजी होते, संतोष जाधवजी होते, संतोष पोलेजी होते, आमचे बाबा अफुनेजी होते, रामकृष्ण
रामकिशन पाटील मामा होते, विजेंद्र क्षीरसागर हे नवीन आपली परभणीचे बोलले की शिंदे साहेब, हे सर्व उपस्थितीमध्ये विनायक सातपुते आमचे शहर प्रमुख यांनी जे कार्यक्रम घेतलेला आहे खूप चांगला घेतलेला आहे. खूप पब्लिक तिथं उपस्थित होती. असेच कार्यक्रम आम्ही घेत राहू. परत एकदा गोकुळाष्टमी निमित्त सर्वांच्या वतीने रामभाऊ कदम यांचं मी आभार मानतो आणि गोकुळाष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.